नमस्कार. सत्या आणि मीराने अगदी प्री प्लॅन करून देविकाच्या अंकलला म्हणजे सुलतानला शेवटी होळीच्या दिवशी बरोबर बिर्याणी घेऊन बोलवलेलं असतं. आता या सुलतानला माहीतही नसतं की ज्या व्यक्तीने बिर्याणी घेऊन बोलवलं आहे तिथे आपला चांगलाच पर्दाफाश होणार आहे. देविकाने त्या ठिकाणी सुलतानला पाहिलेलं असतं आणि त्याला समज देण्याचा प्रयत्न केलेला असतो की आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, का आलायस तू इकडे. त्यावर सुलतान म्हणत असतो, असं काय करतेस देविका, हा तर माझा व्यवसाय आहे ना. अगं फक्त बिर्याणी देणार आणि लगेचच इथून निघणार. त्यावर देविका म्हणत असते, बघा जास्त वेळ थांबायचं नाही. आणि लगेचच सुलतानने चेहऱ्याच्या वरपर्यंत टी शर्ट धरलेलं असतं आणि तो बिर्याणीचं पातेलं घेऊन थेट आता सुधाकर गायकवाड यांच्यापर्यंत पोहोचतो. सुधाकर गायकवाड म्हणत असतात, बिर्याणी सत्यजित, तू मागवतली होती वय बिर्याणी. त्यावर लगेचच आता सत्यजित म्हणत असतो, होय होय बाप, मीच मागवली होती बिर्याणी. आज लय मजा येणार आहे बिर्याणी खायला बी आणि बिर्याणीवाल्याला भी. हे वाक्य ऐकल्यावर सुधाकर म्हणत असतात, म्हणजे. तेवढ्यात सत्या म्हणत असतो, बाप थोडा वेळ थांब, सगळं काही तुझ्यासमोर क्लिअर करतो मी. आणि अशाच आपण पाहतोय सत्यजितने आवाज दिलेला असतो, बिर्याणीवाल्या बाहेर ये. आणि तेवढ्यात देविकाची खूपच धावपळ झालेली असते, कारण तिला माहीत असतं की आता हा बिर्याणीवाला दुसरा तिसरा कोणी नसून तर हा सुलतानच बाहेर येणार आहे. आणि सुलतान जर सगळ्यांसमोर आला तर सगळे त्याला एका झटक्यात ओळखतील आणि माझी चांगली पंचायत होईल. अशातच आता देविका थेट त्या सगळ्यांपासून मागे होते आणि नेमका सुलतान कुठे आहे याचा शोध घेत असते. तर सुलतान एका कोपऱ्यात बसून बीडी फुकत असतो. लगेचच आता देविकाने सुलतानच्या टी शर्टला धरलेलं असतं आणि त्याला खेचलेलं असतं. सुलतान म्हणत असतो, कोण आहे रे. त्यावर देविका म्हणत असते, अरे मी आहे मी, किती वेळा सांगितलं तुला या ठिकाणी फिरकू नकोस, तरी बिर्याणी घेऊन आलायस तू. तुला काय दुसऱ्या ठिकाणी कस्टमर मिळत नाहीत का. त्यावर सुलतान म्हणत असतो, हे बघ, कस्टमर देव असतात आणि माझं पहिलं दैवत देव म्हटल्यावर मी त्यांना सोडणार नाही. त्यावर देविका म्हणत असते, झालं ना तुझा बिर्याणी देऊन, चल ना, निघ ना आता, का थांबलायस तू इकडे. त्यावर सुलतान म्हणत असतो, अगं देविका काही काळजी करू नको, या होळीच्या सणामध्ये ना मला कोण ओळखणारच नाही. त्यावर देविका म्हणत असते, का बरं, का ओळखणार नाहीस ते सांग. त्यावर सुलतानने लगेचच बाजूला असलेला होळीचा कलर आपल्या चेहऱ्यावर उलटफुलट फासलेला असतो. आणि अशातच आता सुलतान म्हणत असतो, बघ तू तरी मला ओळखू शकतेस का. आणि अशातच आता देविका म्हणत असते, अरे मूर्खा, अशा बावटगिरीने स्वतः अडकशील आणि मला सुद्धा अडकवशील. मी सांगते म्हणून निघ इथून, तुला आता सगळेजण शोधायला इकडे येत आहेत. हे वाक्य ऐकल्यावर सुलतान म्हणत असतो, मला का बरं शोधायला येत आहेत. त्यावर देविका म्हणत असते, मूर्खा, बिर्याणी तूच आणलीस ना, मग तुलाच ती वाढावी लागणार ना. त्यावर सुलतान म्हणत असतो, ओ अच्छा. आणि अशातच आता निरुपाचा जोरदार आवाज आलेला असतो, बिर्याणीवाल्या, कुठं लपून बसलायस, ये की, सगळ्यांना बिर्याणी वाढ की. आणि अशातच आपण पाहतोय देविका आता सुलतानच्या समोर उभी राहते आणि लगेचच सुलतानला इशाराने म्हणत असते, अजूनही वेळ गेलेली नाहीये, पळ लवकर पळ. पण सुलतान काही केल्या पळत नसतो. आणि अशातच आपण पाहतोय सत्यजितने सुलतानच्या कमरेमध्ये हात घातलेला असतो आणि त्याला खाटकन खेचत सगळ्यांसमोर आणलेलं असतं. आणि सत्यजित म्हणत असतो, निरुपा, हा बघ, हा आहे बिर्याणीवाला आणि हा वाढणार आहे सगळ्यांना बिर्याणी. आता सगळ्यांचं लक्ष या सुलतानकडे जातं आणि सगळे या सुलतानला बघत बसतात. सत्यजित लगेचच म्हणत असतो, काय झालंय बाप, असा का पाहतोयस तू या देविकाच्या अंकलकडे. त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात, पण या देविकाच्या अंकलने आता बिर्याणीचा बिझनेस कधीपासून सुरू केला आणि तोही टी शर्ट आणि थेट लुंगी घालून. त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते, अहो असं काय करताय, अहो हा देविकाचा अंकल कसं काय असू शकतो. अहो एकाच चेहऱ्याची 7 माणसं असतात म्हटलं, त्याच्यापैकीच हा एक सॅम्पल असणार आहे. त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते, आई अगदी बरोबर बोलताय तुम्ही, असंच काहीतरी असणार आहे. मला पण आधी असंच वाटलं की अंकल आले की काय,
पण जेव्हा तुम्ही म्हणालात ना की एका चेहऱ्याची 7 माणसं असतात, त्याच वेळेला मला जाणवलं की हा तर आपल्या अंकलचा सेम टू सेम डुप्लिकेट वाटतोय. आणि अशातच आपण पाहतोय, देविका त्याच्या बाजूने जात असताना हळूच म्हणते, आवाज चेंज करून बोल. नेहमीच्या आवाजात बोललास तर तू गेलास. हे वाक्य ऐकल्यावर आता सुलतान लगेचच बोलू लागतो, आय हाय माय 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 वाव वाव वाव. त्यावर लगेचच आपण पाहतोय निरुपा म्हणत असते, कोणती भाषा बोलतोस रे तू? त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते, अहो आई असं काय करताय? अहो काय कायांची असते अशी भाषा, आपल्याला नाही समजणार. मी काय म्हणते, त्याने बिर्याणी आणायचं काम केलंय ना, तर आता बिर्याणी वाढायचं काम मी करते. आणि अशातच आता सत्यजित मीराला म्हणत असतो, धूमकेतू पाहिलंस का कशी बाजू घेते स्वतःच्या त्या लफड्याला लपवण्यासाठी. आणि लगेचच आता देविका म्हणत असते, तुम्ही जाऊ शकता, हा आम्ही आमची बिर्याणी बरोबर वाटून घेऊ. त्यावर लगेचच आता सुलतान म्हणत असतो, हो हो माझ्या मनी मनी. त्यावर लगेचच आपण पाहतोय सुलतान पैसे मागत असतो. पण त्यावेळेला सुलतानला पटकन पैसे देऊन रफादफा केलं तर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असं देविकाला वाटत असतं. देविका इकडे तिकडे पाहत असते, कोणी या माकडाला बोलवलंय, त्यानेच पैसे द्या. पण नेमका सत्यजित जाणून बुजून पैसे देत नसतो. आणि अशातच आता देविका म्हणत असते, पंकज मी काय म्हणते, या आजच्या बिर्याणीचे पैसे आपण देऊया. त्यावर पंकज म्हणत असतो, नाही 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 नाही, आपण तर बिर्याणी मागवलीच नाहीये, मग आपण पैसे का द्यायचे? त्यावर देविका दात दाबत म्हणत असते, पंकज दे ना पैसे, आपण एकदा खर्च केला तर काय प्रॉब्लेम आहे का? आपण आपल्या घरासाठीच करणार ना. त्यावर लगेचच आता पंकजला कळून चुकलेलं असतं, बायको पुढे जर काही वेडवाकडं बोललो तर बायको आपल्याला तुडुंब करून टाळेल. आणि अशातच आता पंकज म्हणत असतो, ठीक आहे ठीक आहे, किती झाले रे तुझे बिर्याणीचे, 100 का 200? त्यावर लगेचच आता तो बिर्याणीवाला म्हणत असतो, 2,500 रुपये. हे वाक्य ऐकल्यावर मात्र पंकज म्हणत असतो, काय 2,500 रुपये? त्यावर देविका म्हणत असते, देऊन टाक देऊन टाक. आणि अशातच आपण पाहतोय पंकजने आता नाईलाज असतो थेट खिशातून 2,500 रुपये काढलेले असतात आणि देविकाच्या हातात ठेवलेले असतात. सत्यजित, मीरा, सुधाकर, आजी, निरुपा, रविरिया सगळे हे काही पाहत असतात. आणि तेवढ्यात या देविकाने 2,500 रुपये या सुलतानच्या हातात ठेवलेले असतात आणि लगेचच त्याला तिथून जायला सांगितलेलं असतं. सुलतान मस्त कंबर हलवत जात असतो. आणि त्याच वेळेला आपण पाहतोय सत्यजितने आवाज दिलेला असतो, अय बिर्याणीवाला थांब की जरा. अरे जर तू बिर्याणी एवढ्या लांबून आणली आहेस तर आमच्या बरोबर एखादी प्लेट खा की. त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते, काय गरज आहे त्याने बिर्याणी खायची, तो तर बिर्याणी बनवतो आणि बनवणाऱ्याला खाऊचं वाटत नसतं, जा जा तुम्ही जा. त्यावर मीरा म्हणत असते, असं कसं, आज होळीचा सण आहे आणि या सणामध्ये आपण खायचं आणि त्यांना खाऊ द्यायचं नाही, हे कितपत योग्य आहे? आणि अशातच आजी म्हणत असते, बरोबर आहे सत्यजित आणि मीरा अगदी बरोबर बोलताय, ए बिर्याणीवाल्या ये इकडे बस. आणि लगेचच आता देविकाच्या डोक्याला टेन्शन झालेलं असतं की हा जर बिर्याणीवाला सुलतान थांबला तर माझी चांगलीच पंचायत होईल, या सगळ्यांना माझं भांडं फुटलेलं कळेल. आणि अशातच आता मीरा म्हणत असते, देविका यो तुझ्या अंकलसारखा एकदम हुबेहूब दिसतो ना. मी काय म्हणते, तुझ्या अंकलसारखे कपडे जर याला आपण घातले तर तुझे अंकल पण स्वतःला आरशात पाहतायत असं त्यांना वाटेल ना. त्यावर लगेचच आता देविका हो 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 असं करत असते. अशातच आपण पाहतोय निरुपा म्हणत असते, बरं मी काय म्हणते, एवढा वेळ ताटकत मी राहू शकत नाही, लवकरात लवकर मला कोणतरी बिर्याणी वाढेल काय, मला जरा चव चाखून बघायची आहे. आणि अशातच आपण पाहतोय देविकाने आता लगेचच एका प्लेटमध्ये बिर्याणी काढून निरुपाच्या हातात ठेवलेली असते. निरुपा ती चाकते आणि म्हणत असते, अरे वा, ही तर लयच भारी बनवली आहे. आणि अशातच आता या सुलतानला स्वतःचं झालेलं कौतुक खूपच आवडतो. तो लगेचच उठतो आणि म्हणत असतो, मी अनेक प्रकारच्या बिर्याणी बनवतो, अशी बनवतो तशी बनवतो, तशी बनवतो अशी बनवतो, तुम्ही फक्त मला सांगा तुम्हाला कशी हवी आहे. त्यावर मात्र आता देविकाच्या अंकलची हुबेहूब कॉपी दिसत असते. त्यावेळेला निरुपा म्हणत असते, मला काय असं वाटतंय, तुम्हाला आधी कुठेतरी पाहिलंय
हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता निरूपाच्या बाजूला देविका उभी असते. तिला खूप मोठा झटका बसतो. ती स्वतःशी बोलत असते, वाट लागली. या सुलतानने तर स्वतःची लाच काढायचं ठरवलंच आहे आणि त्यात माझी सुद्धा. लगेचच आता देविका म्हणत असते, सुलतान तिथून साईडला हो. आणि अशातच सुलतान तिथून बाजूला होतो. देविका मस्त बिर्याणीचा आस्वाद घेत असते. अशातच आपण पाहतोय दुपार झालेली असते. अजूनही कोणाला त्याबाबत शंका आलेली नसते आणि तेवढ्यात सत्याने सुलतानच्या पाठीवर जोरदार एक धपाका दिलेला असतो. त्यावेळेला सुलतान म्हणत असतो, काय रे, काय चाललंय तुझं? बिर्याणी खाऊन जोर आला की काय तुला? त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, अरे का इतकी जबरदस्त बिर्याणी बनवली अस ना, का तुला धोपटू की धोपटू का धोपटू काहीच कळत नाहीये. त्यावर लगेचच आता सुलतान म्हणत असतो, हे बघ, तू काही कर पण मला त्रास होईल असं वागू नकोस, नाहीतर सुलतान आहे मी. ककड ककड कोंबडी. त्यावर मात्र आता सत्या म्हणत असतो, अरे तू सुलतान आहेस, तू देविकाचा काका आहेस, तू असा आहेस, तू तसा आहेस. त्यावर लगेचच आता सुलतान म्हणत असतो, माहितीये ना तुला, मग नाद नाही करायचा आपला. अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता सत्याने या सुलतानला कॉलर पकडलेली असते आणि 2 सटासट कानाखाली दिलेले असतात. लगेचच आता सुलतान म्हणत असतो, तुझी हिंमत कशी झाली रे मला कानाखाली मारायची? कोण समजतोस तू स्वतःला? त्यावर सत्या म्हणत असतो, आता सगळ्यांना कळू दे कोण आहेस तू आणि आमच्या या घरामध्ये आधी येऊन गेलायस तू न बोलवता. त्यावर मात्र सुलतान म्हणत असतो, न बोलवता नाही आलो, बोलवल्याशिवाय आपण कुठेच जात नाही. आजही इथे मला बोलवण्यात आलं, त्यावेळेला मी इथे आलोय. आपण बिनमुलाय बेहमानसारखा नाहीये. त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, बोल की मग आमच्या घरात या आधी तू कसा आणि कधी आला होता, काय काम होतं? त्यावर मात्र देविका सुलतानला लांबून इशारा करत असते. पण देविकाचा इशारा आता मीराने एकदम अडवून ठेवलेला असतो. ती या दोघांच्या मध्ये उभी असते आणि देविकाला मीरा म्हणत असते, बास झाला, आता यापुढे कोणत्याच प्रकारचा इशारा केलेला मला चालणार नाही. लगेचच आता सुधाकर बोलू लागतात, अरे सत्यजित, काय चाललंय, आम्हाला सुद्धा कळू दे ना, कोण हाय हा सुलतान आणि आपल्या घरी कशा पाय आला होता? त्यावर सत्यजित म्हणत असतो, बाप, आता सगळं काही हा स्वतःच्या तोंडानेच सांगेल. सांगतोस की नाही का बडवून काढू तुला इथेच? त्यावर सुलतान म्हणत असतो, अरे बडवायची काय गरज आहे, सांगतो ना सांगतो. आणि लगेचच सुलतान बोलू लागतो, खरं तर मला माझ्या व्यवसायातून अजिबातच वेळ नसतो, पण या तुमच्या सुनेने तिच्या महत्त्वाच्या कामासाठी मला या ठिकाणी आणलं होतं, तिचा काका बनवून. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सुधाकर म्हणत असतात, म्हणजे? त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, अहो म्हणजे काय, म्हणजे या देविकाने या सुलतानला बहुतेक आपल्या घरी तिचा अंकल बनवून आणलं होतं. मी म्हटलं होतं ना मगाशी, या सुलतानला मी कुठेतरी पाहिलंय. त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात, म्हणजे देविकाचे अंकल तुम्हीच आहात तर? त्यावर सुलतान म्हणत असतो, अहो देविकाचा अंकल मीच आहे, पण खरा नाही, खोटा. खरा तर मी सुलतान आहे. मी कोंबडी वडे बनवतो, बिर्याणी बनवतो, कोंबडी कापतो. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट सत्यजित पुढे येतो आणि म्हणत असतो, काय गे बबडे, आता काय उत्तर देणार आहेस तू? तुझा हा काका परदेशातून आला होता असं चित्र निर्माण केलं होतंस तू, पण खरं सगळ्यांसमोर आलंय. आणि अशातच आपण पाहतोय देविका म्हणत असते, हे सगळं या सत्याने केलंय, या सत्याने ना सगळा भांडाफोड केलाय. त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, लाज वाटते का तुला? इथे तोंड वर करून सांगतेस तू हे केलंय ते केलंय, पण खरं तर सगळं तुझ्यामुळे झालंय. त्यावर देविका म्हणत असते, खरं तर मला ना या घरात राहायचंच नाहीये, तुम्ही सगळ्यांनी ना ठरवलंय मला घराबाहेर काढायचं. तेवढ्यात आपण पाहतोय सुलतानला शेवटी आता मीराने म्हटलेलं असतं, आता काय ते पुढचं खरं सांगा आणि इथल्या इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर आम्ही तुम्हाला पोलिसात देऊ. त्यावर सुलतान म्हणत असतो, नको नको, पोलिसात नका देऊ, मी सगळं काही सांगतो. आणि अशातच आता सुलतानने सांगायला सुरुवात केलेली असते, मी माझ्या चिकन कापायच्या दुकानात उभा असताना ही बाया आली. तिने मला सांगितलं, माझं तुमच्याकडे एक काम आहे, ते जर तुम्ही केलं ना तर मी तुम्हाला साधारण 5,000 रुपये देईन. आणि अशातच आता एका झटक्यात जर 5,000 रुपये मिळणार असतील तर मी हे काम करायला तयार झालो. आणि त्यात अभिनय
अभिनय तर मला खूप आवडतो. लहानपणापासून आत्तापर्यंत फक्त आणि फक्त अभिनयात करिअर करायचं हेच मी ठरवलं होतं. आणि जर आयती संधी चालून आली तर नकार देण्यासाठी मी काय मूर्ख आहे का? असं म्हणत सुलतानने लगेचच ती ऑफर स्वीकारलेली असते आणि देविकाने म्हटलेलं असतं, फक्त तुम्हाला माझा अंकल बनून यायचं आहे. त्यावर सुलतान म्हणत असतो, हे तर किती सोपं होतं आणि म्हणून तर मी हिच्या सांगण्याप्रमाणे सगळं काही केलं. पण शेवटी असं काही सगळं होईल हे मला माहीत नव्हतं. त्यावर मात्र निरूपाने देविकाच्या सटासट 2 कानाखाली दिलेले असतात आणि असं म्हटलेलं असतं, आत्तापर्यंत किती मान दिला मी तुला, पण त्याचा तू अक्षरशः पचका केलास. त्यावर लगेचच आपण पाहतोय सुलतानला शेवटी सुधाकरही म्हणत असतात, मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. त्यावर लगेचच आता सुधाकरला सत्या म्हणत असतो, बाप, याला कुठे मान देतोयस तू? अरे हा तुझ्या मुलापेक्षाही कमी वयाचा आहे. अशा माणसाला अंकल बनून आणते ही बबडी. त्यावर लगेचच आपण पाहतो निरूपा पुढे येते आणि ती बोलू लागते, देविका, आता काय ते खरं सांग. म्हणजे परदेशामध्ये तुझे बाबा आहेत खूप पैसेवाले, ते तरी खरं आहे ना, का ते पण खोटं आहे? त्यावर लगेचच आता देविकाच्या तोंडून काही शब्द निघत नसतात आणि अशातच आपण पाहतोय आता सुधाकरला शेवटी सत्या म्हणत असतो, बाप, आता तू तुझ्या बायकोला समजाव. खरंच तिला पण ना अजूनही हिचे वडील परदेशात आहेत आणि ते खूप पैसेवाले आहेत असं वाटतंय. अरे हिच्या चेहऱ्याकडे पहा, खरंच हिचा बाप कधी परदेशाचं स्वप्न सुद्धा पाहिल का असा विचार करा. त्यावर मात्र सुधाकर म्हणत असतात, सत्यजित, जरा जास्तच बोलतोयस तू. आणि अशातच आपण पाहतोय निरूपाने आता देविकाला चांगलंच फटकारलेलं असतं आणि देविकाला म्हटलेलं असतं, जर उद्या जाऊन मला कळलं ना की तुझा बाप परदेशात नाही आहे आणि मोठा बिझनेसमॅन नाही आहे, तर लक्षात ठेव काय करीन मी तुझी अवस्था. त्यावर देविका विचार करत असते, काय करू मी आता? माझं तर चांगलं झिंगाट समोर आलं आहे, पण या मीरा आणि फक्त सत्यजितमुळे या दोघांना तर मी सोडणार नाही. या दोघांनी माझी जी काही अवस्था करून ठेवली आहे ना, त्यासाठी यांना काही ना काही शिक्षा भोगावीच लागणार आहे. आणि अशातच आपण पाहतोय देविकाला आता शेवटी मीरा म्हणत असते, तू जो काही विचार करतेस ना तो विचार करू नको, कारण मी आणि माझा नवरा खूप विचार करतो आणि मग एखादा प्लॅन ठरवतो. आज तुझा पर्दाफाश झाला आहे, कारण तू नेहमी सगळ्यांना फसवण्याचा आणि त्रास देण्याचा प्लॅन आखतेस. आणि तसंच आम्ही आधी ठरवलं होतं, पण तसं केलं नाही. आणि अशातच आता सत्यजितने सुलतानची कॉलर धरून त्याला गरागरा फिरवलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं, अरे सुलताना, आता इथून जाताना, गपचूप येताना, बसताना, विचार करताना, जे काही विचार येतील ना त्याला मनात ठेवताना लक्षात ठेव की उद्या ह्याच्या पुढे मागे काही करताना, गपचूप बसताना. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, खरंच येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेत काही वेगळं पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.